तर मनसे उपशहर प्रमुख उमाश्रे यांच्या मारहाण प्रकरणी आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आपल्यावर त्यांनी वक्तव्य केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून। त्या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष मारहाण प्रकरणानंतर महाडमध्ये तणाव, आरोपींना अटक, जामीन मंजूर। आता भरत गोगावले यांचं भाष्य। महाडमध्ये मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणानं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडवलेली होती। या प्रकरणात जे आरोपी समोर आले होते ते शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती स्थानिक पातळीवर समोर आली। आरोपींना पोलिसांनी ताबडतोब अटक केली होती आणि पुढे त्यांना जामीनही मंजूर झाला। घटनेनंतर महाडमध्ये वातावरण चांगलंच तापलं। त्यातच मनसेचे अविनाश जाधव घटनास्थळी दाखल झाले, ज्यामुळे राजकीय तणाव आणखी वाढला। या सर्व घडामोडीनंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी अखेर या प्रकरणावर भाष्य केलं। त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर महाडच्या राजकीय वातावरणात पुन्हा चर्चा पेटल्यात। सध्या प्रकरणाची पुढील दिशा काय असेल याकडे महाडवासियांचं लक्ष लागलंय। काय होते, प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात। त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे, परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीनही झालेला आहे आणि ते बाहेर आलेले आहेत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।